नमस्कार. मी माधवी पवार ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही घोडी उभी करणार आहोत. तर तुम्हाला दाखवते कशी छान साडी वगैरे घातली, तिला मी हार वगैरे घातलं आहे. प्रसाद पण करणार आहोत, तेही बघा. छान आहे प्रसाद आणि तुम्हालाही खायला आवडेल. कडू पान नुसतं खाण्यापेक्षा ते गुळामध्ये मिक्स करून खायला खूप छान लागतं. तेही बघा, मी दाखवते तुम्हाला ते कसं करायचं ते. जय शिवराया, जय महाराष्ट्र, जय शिवराया. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सगळ्यांना. हे बघा, ह्या पद्धतीत आम्ही अशी गुढी उभी केली. आता दरवाजाच्या बाहेर बांधायचं आहे. देवपूजा झाली छान. आज गुरुवार आहे स्वामींचा, उद्या प्रगट दिन आहे. आता मी दाखवते, बाहेर पण बांधायचे. आणि धने टाकते. एक तुकडा अर्धा घेतलाय. असं बारीक चिरून घेते. त्याच्यामध्ये मी धने घेते. एक चम्मच सरी. अजून जास्तच घेते. धने असले ना की त्याला चव चांगली लागते, नाही तर ते कडू लागतात पानं. कडुलिंबाची पानं आहेत, 4च घेते. हे मी मिक्सरला लावून घेते, मग गूळ टाकते. हे बघा, मस्त बारीक झाले. वाटीत काढून घेते, मग यात गूळ टाकते. चारच पानं टाकले. दोन चमचे गूळ टाकते. आता मिश्रण घालून घेते. लागलं तर पुन्हा टाकते. पावडर आहे गुलाची म्हणून ते पावडरच मिक्स केली, वाटायला नाही घेतलं मिक्सरमध्ये. कमी लागते म्हणून 1 चमचा टाकते. असं झालं मिश्रण तयार छानचं. आता हे स्वामींसाठी देते. त्या छोट्या वाटीमध्ये जेवायला टाकते आणि असाच चमचा घेऊन मी बाहेर जाते. या इथे मी हे बाहेर टाकते.
तुम्ही पण खात असाल, आम्ही पण खातो. बनवते. ह्याच्यामध्ये मी साबुदाणे भिजून घेतलेत. अर्धी वाटी टाकली होती, ती फुल वाटी झाले साबुदाण्यांची. आणि ही डाळ मुगाची छिलकेवाली डाळ होती, हिरवे मुगाची डाळ. तर मी आता उकडवून घेते आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला साबुदाणा टाकायचा. त्याच्यामध्ये दाखवते साबुदाणा केवढा आहे. हा साबुदाणा आहे आणि ही एवढी डाळ आहे. तर मी तिला अगोदर उकडवून घेते, मग साबुदाणे त्याच्यामध्ये सोडून गुळ टाकून गुळ बनवायचे आहे. तर मी आधी डाळ उकडवून घेते, नंतर बाकीचं दाखवते तुम्हाला. आता मी ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकते. साबुदाण्यासोबत परत शिजणारच आहे ती. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी काजू आणि इलायची आणि 1 वाटी दूध. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी हे टाकते साबुदाणा आणि पाणी घालून घेणार आहे थोडं शिजायला. दूध टाकलं की शिजेल ते. आणि हे सगळं हलवत राहायचं आपल्याला, नाहीतर ते घट्ट होईल. हे बघा, गॅस फास्ट करते, चांगलं करू द्या. डाळीचा आणि याचा एकजीव झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मी शिजायला टाकते काजू आणि इलायची पावडर एकत्र टाकलंय. एवढ्या पाण्यामध्ये उकडवून घ्यायचंय. नंतर मग 1 वाटी दूध टाकायचंय त्याच्यामध्ये. आता आमच्याकडे केसर संपलाय म्हणून थोडीशी मी हळद टाकणार आहे कलर साठी. एकदम किंचित टाकणार आहे. थोडंसं मी मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. मिठाशिवाय कुठला पदार्थ होत नाही, पण एवढंच टाकते. आणि हे साबुदाणा शिजवून घेते, म्हणजे ती पिवली पण झाली बघा. साबुदाणा झाला की मग आपण गूळ टाकू. गूळ नंतर टाकेल शेवटीला, नाहीतर तो दूध फाटेल ना. पावडरच आहे माझ्याकडे ह्याची, गुळाची. वाटीत काढून घेते गुळ. मस्त गोड आहे गुळाची पावडर, मला आवडली. आता आम्ही त्याच्यामध्ये टाकलं ना, प्रसाद केला त्याच्यामध्ये, खूप छान. आणि ती पॅकिंगची पिशवी काढ का त्या आजीला ते प्रसाद घेऊन जायला. आमच्या आजीला ना आवडतं. जाताना थोडीशी खीर पण घेऊन जाणार आहे मी तिला, कारण तिला प्रत्येक गोष्टीमध्ये काय गोड करते काय गोड करते हे सांगावं लागतं. मग हे घेऊन गेलं ना ते खाणार, आवडीने खाते, नको अशी म्हणत नाही, आवडीने खाते. हे बघा, चांगली उकळी आली. साबुदाणा पण मस्त फुललाय. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. एक जीव झालं पाहिजे, असं सारखं हलवत राहायचं, म्हणजे ते लागत नाही खाली ना, साबुदाणा लागतो पटकन. आता मी हा 1 वाटी दूध टाकते. दुधाला उकळी आली की शेवटीला गूळ टाकून हलवायचं, नाही तर तो फुटतो दुधात गूळ टाकल्यावर. हे बघा, असा छान कलर आलाय तिला. आता चांगलं मस्त 2 कड येऊ द्या, आपण गूळ टाकूया. हे बघा, मस्त कड आलाय, छान कड आलाय. अशी घट्ट झाली पाहिजे डाळ. हे डाळ आणि साबुदाणा मिक्स झालं पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि गूळ टाकते.
त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ आहे, हलवून घेते त्याला. बघा आपली खीर झाली तयार. अशी पातळच पाहिजे, जास्त घट्ट नको आहे, अशी पातळ खीर पाहिजे, छान लागते. कशी वाटली माझ्या खिरीची रेसिपी नक्की सांगा मला, आणि तुम्ही पण करा. आज गुढीपाडवा आहे, कोणी जास्त पुरी खातो, कोणी आमरस किंवा श्रीखंड पुरी, कुणाला आवडतं कुणाला नाही. आम्हाला तर नाही जास्त आवडत, त्याच्यामुळे आम्ही गोड म्हणून खीर बनवले. आता देवाला देऊया. या आजीला प्रसाद बांधले आणि जाताना मी खीर पण घेऊन जाणार आहे तिच्यासाठी. बघा गॅस बंद करून जेव्हा गूळ टाकलं ना, तर बघा कशी जाड जाड आली, नाहीतर मग ती ना फाटते आणि विचित्र दिसतं मग ते. बघा याच्यामध्ये मी आजीला खीर घेऊन जाते, 2-3 चमचे हलवाय. या तुम्ही पण खायला आमच्याकडे खीर, मस्त छान छान. किती भारी बनवले खीर मी. आता मी येते हे सगळं देऊन आजीला. बाय बाय. आलंय खाडी आहे, दोन्ही साईडीन जंगल आहे, मी तुम्हाला वाट आहे. पालखीला केलाय, मोठं मोठं आहे, नाहीतर 2 माणसं चालतील एवढाच रस्ता होता. छान वाटते. मावशी कसं देते वटी? वटी घेऊया. जाऊ
लवकर लवकर जागा चला, गर्दी झाल्या मागे, चला लवकर, चला ताई. चला लवकर लवकर ये ना ताई. जेवण पकडून घेऊन जातील पटापट. फोटो खिचत नाही की आई. मला आहे ना हे इकडचं असं वातावरण शांत, खाडी, जंगल खूप छान वाटतंय. हा बघ, हा बघ आमचा भोका खडूस आहे एक नंबरचा तो. काकडी भोका छान दिसते ना. आणि याचं हिरवगार हे बघ कसे ओरडतायत ते. अशी संध्याकाळचा दिवस आहे ना, खूप मस्त वाटतं, छान खूपच. रात्री 2 वाजता या रोडने गेलो होतो. 2 वाजता दाखवूया. या खाडीतून तिकडे गेलो की आयरवली. आमच्याकडे याला गटर बोलतील. ही खाडी कुठली गटर. आणि हा बांबूचा केला ब्रिज खाडीतून. हे बघ किती माती आहे त्याच्यात. गेलं ना आतमध्ये बाहेर निघत नाही पटकन माणसं. हे जंगल. चाललंय आम्ही फोटोशूट करायला. बाई कसं आहे बघ ब्रिज, भारी वाटते. पक्षी बघायला येतो. इकडे आहे ना पक्षी. तो एकच आहे नाही, व्हाईट वाला आहे तो. अजून एवढा उंच तो बघलाय, त्याच्यापेक्षा उंच असतात ते. ते नाही आहेत, ते सकाळी असतात. नाही त्या साईडला, तिकडे पाठीकडे जावं लागतं. इकडे नाही आहेत ते. चला पुढे, का घाबरताय. बघा कसं बांबूनी बांधलंय. हा, इथून खाली उतरून खाली जायचं. झाड लावलेत लय भारी आहेत. कसली झाड असली, शोची झाड असणार ती. हा, ह्या पद्धतीत आहे अशी खाडी. आणि आम्ही इकडे खाडीवर आलोय. खाडीत आहे अगदी ब्रिज वरती. हा बघा ब्रिज कसं दिसतंय. ते काका फोटो काढतायत. हे बघा पाठी झाडं लावलीत. पाठची साईट आहे, खूप छान. काका काका फोटो काढा सांगतात. काढा काढा काका फोटो काढा. बघ
हे पण रिक्षाचे कपडे आहेत ना, काय नाही.